कडक उन्हाळा किंवा पावसाळ्याचे दिवस, अचानक वीज जाते आणि मग सुरू होतो महावितरणाच्या ग्राहक केंद्राला फोन लावण्याचा तो न संपणारा खेळ. कधी फोन बिझी तर कधी समोरून प्रतिसाद नाही. पण मित्रांनो, आता ही डोकेदुखी कायमची संपणार आहे. कारण महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत सोपा आणि स्मार्ट पर्याय आणला आहे. आता वीज गेल्यास तुम्हाला तक्रार करण्यासाठी कुठेही फोन लावून ताटकळत बसावं लागणार नाही, तर फक्त एक मिस कॉल पुरेसा ठरणार आहे. चला जाणून घेऊया कसं कार्य करणार आहे हे नवीन तंत्रज्ञान. महावितरणने ग्राहकांच्या सुविधेसाठी मिस कॉल आणि SMS द्वारे थेट वीज तक्रार नोंदवण्याची आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यासाठी महावितरणाने 022-508-97-100 हा विशेष क्रमांक जारी केला आहे. तुमच्या घरची किंवा परिसरातील वीज गेल्यास तुम्हाला तुमच्या महावितरणकडे रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून या क्रमांकावर फक्त एक मिस कॉल द्यावा लागेल. तुम्ही मिस कॉल देताच तुमची तक्रार महावितरणाच्या संगणकीय प्रणालीमध्ये म्हणजेच कॅम्प्युटर सिस्टीममध्ये आपोआप नोंदवली जाईल. एवढंच नाही तर तक्रार नोंदवली गेल्याचा एक कन्फर्मेशन मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर येईल. समजा नेटवर्कच्या समस्येमुळे मिस कॉल गेला नाही तर महावितरणने दुसराही एक सोपा मार्ग दिला आहे, तो म्हणजे SMS. तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन इंग्रजीत नो पॉवर असं टाईप करा, स्पेस द्या आणि तुमच्या 12 अंकी ग्राहक क्रमांक म्हणजेच कन्झ्युमर नंबर टाका. हा मेसेज तुम्हाला 9930399303 या क्रमांकावर पाठवायचा आहे. हा मेसेज मिळताच महावितरणाचे कर्मचारी तुमच्या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला लागतील. या दोन्ही सुविधा संपूर्ण 24 तास सुरू असणार आहेत. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बऱ्याचदा वीज गेल्यावर एकाच वेळी अनेक ग्राहक तक्रार नोंदवण्यासाठी फोन करतात, तेव्हा कॉल सेंटरचे फोन व्यस्त येतात, ज्यामुळे ग्राहकांचा संताप होतो. आता मिस कॉल पद्धतीमुळे मानवी हस्तक्षेप टळणार असून तांत्रिक बिघाड नेमका कुठे झाला आहे हे शोधून वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करणे महावितरणाला शक्य होणार आहे की नाही. अगदी सोपा आणि स्मार्ट पर्याय. पण लक्षात ठेवा, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर महावितरणाकडे रजिस्टर असणं आवश्यक आहे. जर नसेल तर आजच महावितरणाच्या ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन तुमचा नंबर लिंक करा. महावितरणाच्या या डिजिटल क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.